दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चेबद्दल आणि युतीबद्दल मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी काय म्हटले आपण पाहूया। भाजपच्या विरोधात ही अनेक न होणारी समीकरणं पूर्ण देशभरात घडतायत। महाराष्ट्रात एखादं समीकरण यायला हरकत नाही, पण शेवट याचा निर्णय आहे हा दोन्ही नेत्यांनी घ्यायचा आहे। कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत यापेक्षा राजकारण जास्ती नेत्यांना कळतं, त्यामुळे त्या पद्धतीने ते निर्णय घेतील। मग जर राजसाहेबांची अट अशी असेल की बाबा आमची कुठल्याच जागांची अट नाही, मग तुमच्या कार्यकर्त्यांचं काय होणार हा एक प्रश्न तुम्हाला नाही, कधी कधी असतं कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत असतो, पण कधी कधी तुम्हाला एका गोष्टीचा लार्जर कॅनव्हासवर विचार करावा लागतो। आज जर शत्रूचं आक्रमण रोखा, आज अशी परिस्थिती आहे की परप्रांतीयांची दादागिरी वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात। हे तुम्ही ट्रेनमध्ये जाताना पण अनुभवत असाल, हे आम्ही रस्त्यावर अनुभवतो। मराठी माणसाला फ्लॅट मिळत नाहीत आणि वरती तुम्ही दादागिरी करता। जर एखादा प्रस्ताव महापालिकेत येतो की मराठी माणसाला फ्लॅट मिळत नसेल तर त्या बिल्डरची ओसी रद्द करावी, तर त्याला विरोध करणारा पक्ष असतो भारतीय जनता पक्ष। तुमचं बलिदान द्यायला तयार आहात का शिवसेनेसाठी? राजसाहेब जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर आमचे सगळे कार्यकर्ते आहेत।